नागपूरमध्ये 58 वर्षांनंतर रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे। एका दिवसात तब्बल 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर विदर्भामध्ये अवकाळीची शक्यता ही यापूर्वीच वर्तवण्यात आली होती आणि तसाच हा पाऊस झालाय। तब्बल 58 वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे। 50 मिलीमीटर पावसाची इथे नोंद सुद्धा झालेली आहे। मात्र त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। तर एकाच दिवसात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसू शकतो। मात्र प्रचंड उकाडा आणि लाहीलाहीपासून मात्र नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळालाय, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस झालाय। या पावसामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला। अधिक माहिती घेऊयात, संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, आत्ताचे सध्याचे काय अपडेट्स आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पुन्हा एकदा तारांबळ उडाली असणार आहे प्रशासनाची? अगदी बरोबर। पावसामुळे आणि तोही अचानक आलेल्या इतक्या जोराच्या पावसामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे। एक उदाहरण इथे आहे, आपल्याला पाहता येईल माझ्या मागे। सोयाबीन आणि गहू हे ओल्या पोत्यातून काढून त्यांना परत वाळवण्याचे, सुकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आम्ही आता सध्या नागपुरातील कळमना भागातील धान्य बाजार परिसरात आहोत। कालच्या पावसामध्ये लाखो रुपये किमतीचे जे धान्य होतं, गहू होता, सोयाबीन, हे सगळं जे उघड्यावर होतं, शेड न मिळाल्यामुळे उघड्यावर जे धान्याची पोती होती ती फार भिजून गेली। केवळ 2 तासामध्ये 50 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। जी आज आपण सांगितलं की गेल्या 58 वर्षातील मे महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीचं नुकसान झाल्याचं चित्र समोर येते। शेतीमध्ये सुद्धा नागभीड आणि चंद्रपूर आणि या गडचिरोली या भागामध्ये आपल्याकडे उन्हाळी धान घेण्यात येतं। कित्येक ठिकाणी उन्हाळी धान कापून त्याच्या पेंड्या रचण्यात आल्या होत्या, कित्येक ठिकाणी कापणी व्हायची होती आणि या सगळ्या ठिकाणी वेगाच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे। भाजीपाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावलेली आहे। अगदी संजय, आता तर हा मोठा अवकाळीचा फटका बसलेला आहेच आहे नागपूरला, पण नेमका हवामान विभागानं दिलेला आतापर्यंतचा अंदाज आणि या पुढचा अंदाज काय असणार आहे, जेणे योग्य दक्षता घ्यावी लागणार आहे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा आणि प्रशासनाला सुद्धा? अगदी बरोबर। हा पूर्ण आठवडाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या सायत आहे। हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे, आज सुद्धा भंडारा, गोंदिया आणि अन्य काही जिल्ह्यामध्ये कित्येक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। पण 12 आणि 13 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतर पुन्हा वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये 12 आणि 13 तारखेला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अगदी। आणि संजयजी, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। शेतकऱ्यांना सुद्धा तेवढीच सावधानता बाळगावी लागणार आहे, कारण जोरदार पाऊस हा 12 आणि 13 ला सुद्धा होणार आहे।